आपल्या सायन्स वीकचा दुसरा दिवस आहे आणि आज आपण आपली सूर्यमाला आणि त्याविषयीचे घटक आहेत त्यावर आधारित चर्चा करणार आहोत। मागच्या काही दिवसांमध्ये आपण ज्या अनेक गोष्टी शिकलो आहे त्यावर आधी आपण थोडी उजळणी घेऊया, चर्चा करूया, रिव्हिजन करूया आणि मग आज एक दोन घटक आहेत ते नवीन घटक शिकूया आणि त्या दरम्यान चंद्र आला तर आपण आपल्या टेलिस्कोपने चंद्र पाहूया, ठीक आहे। तर आपली सूर्यमाला एक धडा पण होता आपल्याला, आहे ना, आणि आपण त्याचा चांगला अभ्यास पण केला होता। आपण ग्रह आणि ते सगळे ग्रह पाठ बी केले होते, आठवते का? कोणाकोणाला आठवते? आपल्या सूर्यमालेचे सगळ्या ग्रहांची नावं पाठ करायची ट्रिक सांगितली होती। बुध, मंगळ, हां, आणि आपली जे पृथ्वी आहे ते फक्त कुठे शिरवायची आहे? हां, शुक्राच्या नंतर का मध्ये? हां, बुध आणि नंतर पृथ्वी, म्हणजे बरोबर आहे, शुक्राच्या नंतर बुध, पृथ्वी, मंगळ, शयू, बरोबर आहे ना? तो क्रम होता सूर्यापासून ज्या अंतरावरचे ग्रह आहेत त्यानुसार। आणि मग आपण पहिला ग्रह पाहिला होता बुध, हां, दुसरा पाहिला होता शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून, है ना? हे सगळे ग्रह आपण त्या ठिकाणी पाहिले होते आणि त्या ग्रहांबद्दलची थोडी माहिती पण घेतली होती। आठवत असेल तुम्हाला? हां, कोणाला आठवते का बुधबद्दल? तो कसा आहे वगैरे काय सोरा? हां, बुध हा सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे आणि म्हणून तो कसा आहे? हां, लाल म्हणजे गरम आहे, हॉट आहे ना? शीतला माता जिच्याकडे देवी आहे ना तिकडे आमच्याकडे शीतला माता मंदिर आहे आणि नवरात्रीला तिथे 9 दिवस जेवण असायचं आणि ती संधी असायची वजन वाढवण्यासाठी आणि छान जेवण असायचं, भात, भाजी, डाळ भाजी, जलेबी, काही गोडधोड, चांगला भात, पुऱ्या। 9 दिवस माझ्या नवरात्रीचे असतात ना, आम्ही दाबून हाणायचो। संध्याकाळी असायचं जेवण, जायचं पहिल्याच पंक्तीत दाबून जेवायचं। पहिल्या पंक्तीत का बरं? हां, नंतर रिस्क नाही ना, आपल्याला रिस्क नको, काही आयटम संपला वगैरे तर, म्हणून आपण जायचं आधीच आणि दाबून हाणून यायचं आणि मस्त खेळायचं। मग खेळल्यानंतर समजा 2-3 तासांना अजून भूक लागलीच, परत बसायचं। फक्त खेळायला जास्त त्यात मंदिराच्या लांब जायचं नाही, तर वेळ होईल यायला तिथे, म्हणून आम्ही मंदिराच्या आजूबाजूला खेळत राहायचो आणि परत यायचं आणि परत जेवायचं। आपली सूर्यमाला जी आहे ती अभ्यासली होती बुध, मंगळ, शयूने, शुक्रनंतर पृथ्वी। जसं की म्हणून सांगितलंय की बुध जो आहे तो सगळ्यात जवळ आहे सूर्याच्या। बुध ग्रह हा सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे। बुध हा जो ग्रह आहे हा सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे आणि जवळ असल्यामुळे सूर्याच्या तो कसा वाटेल, कसा राहील? तो गरम आहे, गरमी भरपूर आहे। आता हा बघ, हा जर सूर्य असेल आपला प्रोजेक्टरचा लाईट, याच्या जवळ मी जर हात केला तर कसं वाटतंय मला? गरम आहे। सेम वेगवान म्हणजे काय? हां, सूर्याभोवती तो एकदम फास्ट, म्हणजे त्याचा कोणता काळ? परिवलन काळ हा सगळ्यात जास्त आहे, सगळ्यात फास्ट। अरे जास्त ना, हां, म्हणजे ते कमी राहील। हां, व्हेरी गुड, म्हणजे त्याचा काळ कमी राहील। जसं 24 तासात पृथ्वी फिरते, हा 10 तासात 15 तासात फिरत असेल आणि गती जास्त आहे। सॉरी मॅडम, चुकल्यांचं। तर परिवलन काळ त्याचा सगळ्यात कमी आहे, म्हणजे गती त्याची कशी आहे? गती कशी आहे? इथं आवाज आला पाहिजे ना, जास्त आहे ना। दूसरा जो ग्रह है हम उसके बारे में भी अब कुछ बात कर लेते हैं। तो दूसरा जो ग्रह है कुठे आहे भाई? शुक्र हा सगळ्यात तेजस्वी ग्रह आहे। तेजस्वी म्हणजे ब्राईट, चमकणारा, ब्राईट, हां, एकदम ब्राईट आहे। हा कधी दिसतो? ज्यावेळी सूर्योदय होतो। कोणत्या दिशेला होतो? पूर्व। तर ज्यावेळी सूर्योदय होतो त्यावेळी पूर्व दिशेला हा आपल्याला दिसतो शुक्र तारा। व सूर्यास्तानंतर म्हणजे सूर्य डुबल्यानंतर हा आपल्याला सूर्य कुठल्या दिशेला डुबतो? मग पश्चिमेला पाहायला मिळतो। शुक्राची एक खासियत आहे की तो स्वतःभोवती, म्हणजे त्याचं परिवलन जे आहे ते पूर्वेकडून पश्चिमेकडे होते, पूर्वेकडून पश्चिमेकडे। पण पृथ्वीचं कसं आहे? पश्चिमेकडून पूर्वेकडे। तर शुक्र जे आहे तो पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो, तेजस्वी आहे आणि तो तप्त ग्रह आहे। त्याचं कारण मी सांगितलं होतं मागं। हां, तिकडे सल्फ्युरिक ॲसिडचा जो आहे तो पाऊस पडतो आवडत्या ग्रहाकडे, जो की आहे पृथ्वी। पृथ्वी सूर्यमालेतील तिसरा ग्रह आहे। इथे एक वाक्य लिहिलेलं आहे बरं का, जे मला पटत नाही। पृथ्वीशिवाय इतर कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टी नाही असं हमखासपणे सांगून राहिलेलं आहे। पण मला असं वाटत नाही की हे त्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं ना की पृथ्वीशिवाय इतर कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टी अजूनपर्यंत आढळली नाही, आढळू बी शकते भविष्यात, आहे ना? तर आपण ते वाक्य तसं गृहीत न धरता असं धरूया की पृथ्वीशिवाय अजूनही इतर कुठल्या ग्रहावर जीवसृष्टी आढळली नाही, पण ती आढळू शकते आणि त्याचे प्रयत्न चाललेले आहे। मी पण प्रयत्न करून राहिलेलो आहो, खरंच मी अनेकदा प्रयत्न केले यान पाठवण्याचे। अरे मागं आपण रॉकेट उडवला होता ना इथे, आठवतं ना? तो त्यासाठी होता, तुम्हाला वाटलं की, पण तो आपला फेल झाला, तिथल्यातच गेला। पण तुमच्यावर आता आशा आहे माझी, तुम्ही जरा सायंटिस्ट बना मोठे आणि असे काही प्रयत्न करा, बनू शकता। तुमच्यामध्ये तो स्पार्क आहे, तुमच्यात ते डोकं आहे। मला अनेकदा असं जाणवतं की या मुलांमध्ये तुमच्यामध्ये ते आहे, क्षमता आहे, त्याला एका वेगळ्या, सगळ्यांना माहीत आहे
मंगळाला लाल ग्रह म्हणतात कारण तिथे त्याचा रंग आपल्याला लाल दिसतो. त्याचं कारण पण तशा हा सूर्यमालेतील चौथा ग्रह. मंगळावरील मातीत लोह आहे. काय आहे? लोह म्हणजे आर्यन आयरन. काय सॉरी आयरन आहे. आणि आयरनचा जो रंग आहे लोहाचा तो कसा आहे? लाल आहे. काय आहे? रेड लाल आहे. आणि आयरन जे आहे ते मंगळावर खूप आहे, मातीमध्ये पूर्ण मिसळलेलं आहे. आणि म्हणून तिथे वादळ वाहतात. कशाचे? मंगळावर गेलेत ग्रह आपले सॅटेलाईट आपलं यंत्र गेलेलं आहे, सॅटेलाईट गेलेले आहे, दिसते यान गेलेले आहेत. त्यामुळे तिथले मातीचे नमुने केले. त्यावेळी हे लिहिलं आहे म्हणजे अंदाज नाही लिहिलं आहे. हे अंदाजाने लिहिलं आहे का? नो, इट इज अ वेल प्रूफ केलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या. तर तिथे त्या मंगळावर मातीमध्ये लोह आहे आणि तिथे वादळ ज्यावेळी उडतात ते सगळे वादळामध्ये ते माती असते, ते लाल रंगाची असते लोहामुळे. आणि म्हणून त्याचा रंग कसा दिसतो? लाल दिसतो. मंगळ ग्रहावर सूर्यमालेतील सर्वात उंच व लांब पर्वत ऑलिम्पस मॉन्स हा आहे. बघा, मंगळ ग्रहावर सूर्यमालेतील सर्वात उंच व लांब पर्वत आहे. आपण पृथ्वीवर म्हणलेला आहे काय सगळ्यात उंच लांब पर्वत कोणता आहे? माउंट एव्हरेस्ट. परंतु सूर्यमालेचा पूर्ण जर विचार केला सगळ्या ग्रहांचा, पृथ्वी, मंगळ, चंद्र, गुरु वगैरे, शुक्र वगैरे, या सगळ्या ग्रहांवर सगळ्यात मोठा पर्वत जर कोणता असेल तर तो मंगळ ग्रहावर आहे. त्याचं नाव आहे ऑलिम्पस मॉन्स. तो उंच तर आहेच आहे परंतु लांब सुद्धा पसरलेला आहे. प्रश्न येऊ शकते की आपल्या ब्रह्मांडामध्ये सगळ्यात मोठा पर्वत कोणता आहे? माउंट एव्हरेस्ट म्हणून बोंबलायचं नाही, ते फक्त पृथ्वी पुरतं मर्यादित आहे. परंतु ज्यावेळी मोठ्या परीक्षा देईल असे प्रश्न येऊ शकतात. तर या बेसिक गोष्टीमधूनच प्रश्न येतात लहान लहान. तर ऑलिम्पस मॉन्स हा मंगळावरील सर्वात मोठा ग्रह पर्वत आहे, म्हणजे उंच आणि लांब दोन्ही बाबतीमध्ये. नंतर गुरु आपल्याला माहिती आहे की गुरु हा सूर्यमालेतील सगळ्यात सगळ्यात मोठा ग्रह आहे. बघा, त्यांनी एक खासियत सांगितले, गुरुमध्ये पृथ्वीसारखे 1397 पृथ्व्या मावतील एवढा मोठा आहे. पृथ्वीसारखे किती? पृथ्वी एवढ्या 1397 पृथ्व्या मावतील त्याच्यामध्ये. म्हणजे आपला कितीतरी मोठा तो गुरु आहे. आणि म्हणून तो पृथ्वीवरून दिसतोय लांब असून सुद्धा तो आपल्याला दिसतो. पण पाहिलेला ना शनी त्या दिवशी? शनीचा एक खास पाचवीला पाहिलेला आपण कॅम्पला. तर शनीचे एक वैशिष्ट्य, तुमचं फार मोठं नशीब आहे की तुम्ही एवढ्या कमी वयामध्ये एवढे पाहिले गुरु. मी तर आत्ता पाहिलं त्या दिवशी. मी तर आत्ता पाहिलेलं आहे. तर यू आर व्हेरी लकी की तुमच्या एवढ्या कमी वयामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळाल्यात. गुरु पाहिला तुम्ही, चंद्र पाहिला, शनी पाहिला है ना. तर शनीचे एक वैशिष्ट्य की त्याच्याभोवती काय कळ. आता ते काय दोरी आहे का? काय असेल ते? एक प्रकारे वायूच आहे. ते धुळीचे कण, गॅस अशी ते हे झालेली आहे. ते त्याच्याभोवती असं वादळासारखी फिरून राहिलेली आहे. ती आपल्याला कळा म्हणून दिसते. त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या 95 पट असतानाही त्याची घनता खूप कमी आहे. हे बघा, त्याचं वस्तुमान खूप जास्त आहे. कोणाचं? शनीचं. पण त्याची घनता खूप कमी आहे. म्हणजे आता हा लाकूड आहे, वजनदार आहे, पण जर त्या ड्रमच्या पाण्यात टाकलं तर काय होईल? तरंगेल. म्हणजे त्याची घनता काय? शनीची घनता फार कमी आहे. समजा शनीचा जेवढा आकार आहे तेवढ्या आकाराचा समजा एखादा समुद्र असेल आणि त्या शनीला त्या समुद्रात टाकलं तर शनी काय होईल? तरंगेल. वजन जरी जास्त आहे त्याचं खूप, त्याचं वजन पृथ्वीच्या 95 पट जास्त आहे, पण घनता कमी असल्या हो तो शनीचे जो आपले पहिले जे 4 ग्रह आहे बुध, पृथ्वी आणि मंगळ, हेच फक्त मी काय सांगितलेले आहेत? कसे ग्रह आहेत? जमीन असलेले ग्रह आहेत. आंतरिक ग्रह म्हणूया त्याला, टेरेस्ट्रियल प्लॅनेट्स आहेत. आणि बाकीचे जे 4 आहेत ते फक्त ते सगळे गॅसचं काय आहेत? गोड आहेत. तुम्ही जर त्याच्यावर जाऊन उडी मारली सरळ खालीच जाणार आहे. कळलं का? त्यामुळे असा प्रयत्न करायचा नाही. म्हणून कधी ऐकलं का तुम्ही न्यूज की शनिवार यान पाठवणार आहे? नो. गुरुवार यान युरेनसवर यान पाठवणार आहे असं झालंय का? गुरुवार यान पाठवणार आहे असं झालंय का? नो. तिथे यान उतरायला जागाच नाही आहे, कारण ते तिथे जमीन नाही आहे. नंतर युरेनसकडे जाऊया. हा झाला ना शनी. सूर्यमालेतील 7वा ग्रह. या ग्रहाला दुर्बिणीशिवाय पाहता येत नाही. युरेनस ग्रहाचा आस खूप कललेला असल्याने तो घळंघळत चालल्यासारखा दिसतो. पाहणार आहोत की पृथ्वीचा आकारमान आपण याचा अभ्यास केलेलाच आहे. वी आर टेकिंग सम रिव्हिजन देअर. की पृथ्वीचा उत्तर दक्षिण जो अंतर आहे ते किती आहे? 14 आणि पूर्व पश्चिम 56. हे आपण शिकलेलो आहोत. ठीक आहे. नंतर वृत्त बघितले आपण. वृत्ते आठवते ना? वृत्ते आठवते का? किती वृत्ती आहेत महत्वाची वृत्ते सॉरी सुमनजी अबे जोर से बोलो. स्टार्टिंग मिडल पासून करायची नेहमी. जो महत्वाचा वृत्त आहे सॉरी विषुववृत्त, कर्कवृत्त, मकरवृत्त, अंटार्क्टिक वृत्त आणि आर्क्टिक वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्त. अरे ते नंतर आहे, ते हे आहेत. ठीक आहे, बरोबर आहे. तर पहिला आहे विषुववृत्त, कर्कवृत्त, तिकडे आर्क्टिक वृत्त, तिकडे खाली मकरवृत्त आणि अंटार्क्टिक वृत्त. हे आपण पाहिलं. आणि ते कोणकोणत्या अंशाच्या मापानंतर आहे, मापावर आहे, हे पाहिलेलं आहे. बरोबर आहे. विषुववृत्ताचं किती अंशावर आहे पृथ्वीच्या? राजू 0 अंशावर. कर्कवृत्त तनिष जोरात सांग काय? उत्तर दक्षिण उत्तर. आणि मकरवृत्त शिका बरोबर आहे.
मिनिट आणि आर्टिक वृत्त हा सार्थक 66 अंश 30 उत्तर का मिनिट ना. आणि मकर वृत्त सॉरी अंटार्क्टिक वृत्त हा दीक्षा बरोबर आहे. बरोबर आहे. 66 अंश 30 मिनिटं काय दक्षिण. आणि सगळ्यात वरती वरचा जो भाग आहे त्याला काय म्हणायचं, जो उत्तर ध्रुव जिथे किती अंशावर आहे उत्तर ध्रुव आणि खाली दक्षिण ध्रुव तो किती अंशावर आहे हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. आणि आपण हेही पाहिलेलं की कोणत्या प्रदेशावर सूर्याची किरणे सरळ पडतात, कोणत्या प्रदेशाच्या दरम्यान म्हणजे कोणत्या वृत्तांच्या दरम्यान. हां गौरी म्हणजे हां बरोबर हां आणि मकर वृत्त नाही का बरोबर मकर वृत्त आणि कर्कवृत्त आणि विषुववृत्त या दरम्यान सूर्याची किरणं कशी पडतात सरळ. आणि आपला आर्क्टिक वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्त या ठिकाणी कसे पडतात लंब तिरप्या पडतात आणि वरती उत्तर ध्रुवावर फारच अति तिरप्या पडतात आणि त्याच्यामुळेच मध्ये जे आहे विषुववृत्तावर उन्हाळा फार जास्त असतो, तिकडे वरती थोडं कमी असते आणि एकदम वरती आणि खालती तर नसतोच, फारच थंडी असते. हे आपण पाहिलेलं आहे. अजून समशीतोष्ण आणि शीत हे कटिबंध म्हणजेच तापमान ज्या ठिकाणी कमी जास्त आहे त्याला अनुसरून आहेत. तर ज्या ठिकाणी खूप उष्णता आहे त्याला म्हणायचं उष्ण कटिबंध, थोडं कमी समशीतोष्ण आणि फारच थंड शीत कटिबंध. आणि ते कशामुळे हे आपण पाहिलेलं आहे, सूर्याच्या किरणांमुळे. ज्या ठिकाणी सूर्याची किरणे सरळ पडतात तिथे काय आहे, ज्या ठिकाणी थोडे तिरप्या पडतात आणि ज्या ठिकाणी खूपच तिरप्या आहेत शीत कटिबंध असं पाहिलेलं आहे. आणि त्या कोणकोणत्या याच्यामध्ये आहेत, पट्ट्यामध्ये आहेत, वृत्तामध्ये आहेत हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. नंतर आपण चंद्राची स्थिती या म्हणजे चंद्र पृथ्वी आणि सूर्य या पाठामध्ये चंद्राच्या स्थितीबद्दल बोललो होतो. या ठिकाणी चंद्राचे काही फेजेस दिलेले आहेत, कसा तो फिरतोय. तुम्हाला दिसत असेल की छोटा म्हणजे चंद्र आहे तो पृथ्वीभोवती फिरतोय. फिरता बघा पहिल्या याच्यामध्ये सरळ आहे, दुसऱ्यामध्ये तो पुढे आलाय आणि नंतर मग तो अजून पुढे येऊन सूर्य चंद्र आणि हा काय खालचा चंद्र सूर्य पृथ्वी आणि मग चंद्र आलेला आहे. अशा वेळी काय राहील, पौर्णिमा. सूर्य वरती मग पृथ्वी आणि मग चंद्र. अशा वेळी काय राहील, पौर्णिमा राहील. परत त्याचा फिरण्याचा क्रम सुरूच आहे आणि शेवटी असं झालेलं आहे की सूर्य चंद्र आणि मग पृथ्वी. मग त्यावेळी काय राहते, त्यावेळी अमावस्या होते. हा क्रम आपण पाहिलेला आहे. आता आपण हे पाहिलं होतं की सूर्य चंद्रामुळे आपल्याला पौर्णिमा अमावस्या या दोन गोष्टी आपण नेहमी ऐकत असतो. आणि पौर्णिमा झाल्यानंतर एक एक दिवस असे 15 दिवस 15 वेळा जो होतो ते 15 दिवसाच्या 15 वेळामध्ये प्रत्येक दिवसाची एक तिथी असते. काय असते, तिथी असते, एक तिथी असते. आणि त्या तिथी आपल्याला आपण नेहमी परिपाठामध्ये वगैरे सांगत असतो. तर ते तिथी आहे तर त्या तिथीला त्यांनी काय दिलेले आहेत, नावं दिलेली आहेत. मग पौर्णिमा झाल्यानंतर पहिला जो दिवस असतो तो असतो प्रतिपदा. दुसरा जो दिवस असतो समजा आज पौर्णिमा आहे, ठीक आहे, उद्या काय राहील प्रतिपदानंतर तृतीयानंतर प्रतिपदा द्वितीया तृतीया आणि चतुर्थी. मग आहे आणि मग आहे अष्टमी. अमावस्या. आता अमावस्या झाली की परत प्रतिपदा. आता लक्ष द्या. पौर्णिमेपासून आपण अमावस्येकडे चाललो. हा कोणता पक्ष आहे, पौर्णिमेपासून आपण अमावस्येकडे चाललो. हा झाला कृष्ण पक्ष. म्हणजे या ज्या तिथी आता आपण बोललेल्या आहेत ते कुठल्या पक्षातील आहे, कृष्ण पक्षातील तिथी आहेत. कृष्ण पक्ष प्रतिपदा, कृष्ण पक्ष द्वितीया, ठीक आहे. अशा प्रकारच्या या तिथी आहेत. आणि आता अमावस्या आलेली आहे. अमावस्यानंतर परत आपण कुठल्या जाणार आहोत, हा पौर्णिमेकडे जाणार आहोत. आता हा कोणता पक्ष झाला, शुक्ल पक्ष. दर मासामध्ये 28 ते 30 दिवस असतात पण तिथी 15 असतात सारख्या. 15 या पक्षातल्या 15 त्या पक्षातल्या, त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, ठीक आहे. तर प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी हे पाठ काहीच कठीण नाही आहे. आता मगाशी आपण लक्ष द्या, पौर्णिमेच्या वेळी सूर्य पृथ्वी आणि चंद्र या तिघांमध्ये किती मापाचा कोण आहे, 180 बरोबर आहे. ज्यावेळी अष्टमी येते, अष्टमी कोणत्याही पक्षात असू द्या, त्या अष्टमीला सूर्य पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये किती मापाचा कोण असतो, 90. किती मापाचा, 90. सूर्य पृथ्वी आणि इकडे असतो चंद्र, यांच्यामध्ये किती मापाचा कोण राहणार, 90 अंश. अष्टमीला शुक्ल पक्षाची असू दे.
अमावस्येकडून पौर्णिमेला. सेम गोष्ट कृष्ण पक्षामध्ये समजा पौर्णिमेकडून अमावस्येला फिरत आहे, तर त्यावेळी पण जे अष्टमी येईल त्या कृष्ण पक्षातली, तेव्हा सुद्धा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र याच्यामधला माप किती राहील? हे लक्षात ठेवायचं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. ज्यावेळी पौर्णिमा आणि अमावस्या असते त्यावेळी तिघांमधलं माप किती असणार आहे? 180. परंतु ज्यावेळी अष्टमी असते, सूर्याची सावली चंद्रावर पडली कारण तो मध्ये आला, आणि आता समजा हा सूर्य आहे आणि ही काय आहे? ही पृथ्वी आहे, आणि समजा मध्येच हा चंद्र आला. चंद्र, त्या चंद्राची सावली पृथ्वीवर पडली आणि पृथ्वीतल्या लोकांना वाटलंय अबे सूर्य कुठेतरी गेला, सूर्य कुठेतरी गेला, आणि म्हणतो आपण सूर्यग्रहण झालं, सूर्यग्रहण झालं. ते लक्षात घ्या. कळलं का? सूर्यग्रहण एकदम सोपे हे आहे की समजा हा सूर्य आहे आणि ते म्हणजे पृथ्वी आहे. पृथ्वीवरचे लोक सूर्याला बघून राहिले आणि हा पृथ्वीच्या भोवती फिरणारा त्याचा उपग्रह चंद्रामध्येच आला, तर याची सावली याच्यावर पडेल आणि आपल्याला काय दिसेल? अंधार दिसेल, आणि आपण म्हणू की आता आपलं सूर्यग्रहण झालं. हे एक बेसिक कल्पना आहे. आता या ग्रहणाचे, सूर्यग्रहणाचे 2 प्रकार आहेत. ॲक्च्युली 3 आहेत. खंडग्रास, खग्रास आणि कंकणाकृती. खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृती. आता खग्रास म्हणजे काय आठवते का? खग्रास म्हणजे आठवते कोणाला? हां राजू? गडद छाया, बरोबर. आता बघा, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. आता जर मी हा चंद्र मध्ये ठेवला तर मध्यभागी फार गडद छाया आहे आणि त्याच्यामुळे तिथल्या लोकांना प्रखर अंधार जाणवेल. त्याला म्हणायचं खग्रास सूर्यग्रहण. खग्रास सूर्यग्रहण. आणि जे वरचं बाजू आहे तिथं थोडीशी फिक्कट सावली राहील. कशी सावली राहील? फिक्कट. त्याला म्हणायचं खंडग्रास. त्याला काय म्हणायचं? खंडग्रास. हे 2 झाले सूर्यग्रहण, खग्रास आणि खंडग्रास. आता एक अजून आहे कंकणाकृती सूर्यग्रहण. काय होते? ज्यावेळी आपण माहिती आहे की चंद्र जो आहे हा पृथ्वीच्या जवळ कधी दूर असतो, बरोबर आहे. ज्यावेळी हा चंद्र पृथ्वीच्या थोडा दूर गेला, असा दूर, आणि मध्ये आला सूर्याच्या, तर काय होईल की तो सूर्य बघा जवळ जर ठेवला तर पूर्ण झाकतो, पण जसा चंद्र जवळ असला तर तो पूर्ण झाकून घेईल सूर्याला. पण जसा 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 दूर गेला तर काय होते? उजेड दिसते. आता या वस्तूचा आकार असा आहे, परंतु जर माझ्याकडे एखादी गोल वस्तू असते तर मला त्या चंद्राची जे कडा आहे, सूर्याची जे कडा आहे, चंद्राची जे कडा आहे त्याच्या भोवती मला सूर्याचा प्रकाश दिसला असता, बांगडीसारखा. त्याच्यासारखा बांगडीसारखा, म्हणजे त्याला आपण कंकण म्हणतो, माहिती ना. आणि मग अशा प्रकारे जर सूर्यग्रहण झालं, ज्यावेळी चंद्र सूर्यापासून थोडंसं लांब असेल त्यावेळी त्याला कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हणतात. कारण त्याचा आकार काही गरज नाही, फक्त हलवा. त्याला कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हणतात. एवढं नाही हलवायचं, चावू देऊ नका. फक्त कृती सूर्यग्रहण असे म्हणतात. समजलं का? खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृती. खग्रास म्हणजे गडद छायेमध्ये, खंडग्रास म्हणजे फिकट, आणि कंकणाकृती म्हणजे कंकणासारखा दिसतो. आणि तो का दिसतो हे बी सांगितलंय. का दिसतो हे बी सांगितलं. एखादी गोल वस्तू आहे ना आपल्याकडे, हा काय आहे? चंद्र. ज्यावेळी हा चंद्र या सूर्याच्या समोर येतो आणि सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो, त्यावेळी आपला जो प्रकाश आहे, सूर्याचा जो प्रकाश आहे, तो पृथ्वीवर जाण्यास थांबतो आणि म्हणतो आपण की काय झालेलं आहे? सूर्यग्रहण. तर आता ज्या ठिकाणी गडद आहे, गडद एकदम, तो झाला खग्रास. त्या भागामध्ये गडद अंधार पडलाय, तिथल्या लोकांना तो खग्रास सूर्यग्रहण वाटेल. आणि जिथे फिक्कट आहे तो आहे खंडग्रास, त्या लोकांना खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. अजून एक प्रकार आहे सूर्यग्रहणाचा. ज्यावेळी चंद्र जो आहे हा सूर्याच्या थोडं लांब राहील. कसा राहील? लांब राहील. मग समजा इथून इथे होता आधी म्हणून पूर्ण हे झाला, पण आता जसा जसा तो दूर गेलेला आहे तर तुम्हाला दिसत आहे की या चंद्राच्या भोवतीच एक कडा दिसेल. काय दिसेल? प्रकाशित कडा दिसेल. प्रकाशित कडा दिसेल तिथल्या लोकांना मागच्या पृथ्वीच्या. आता पृथ्वी काय अशी आहे का चौकोनी? नाही, पृथ्वी सुद्धा गोल आहे. म्हणजे आता असं समजूया की इथं काहीतरी एक गोल असं समजा, आणि याच्या मागे आपण वर थोडंसं दूर घेतला तर त्या लोकांना काय दिसेल? एक बांगडी दिसेल फक्त. मध्ये अंधार आणि त्याच्या भोवती अशी एखादी किनारी उजेडाची ती दिसेल. त्याला कोणतं ग्रहण म्हणायचं? कंकणाकृती ग्रहण म्हणायचं. चंद्र मध्ये आला होता, आता कोण येणार आहे? पृथ्वीमध्ये येणार आहे. आणि परत तेच कंडिशन, गडद छायाच्या प्रदेशामध्ये अधिक रात्री अंधार दिसेल आणि म्हणून त्याला खग्रास चंद्रग्रहण म्हणायचं, आणि जिथे फिक्कट छाया पडेल त्याला खंडग्रास चंद्रग्रहण असं म्हणायचं. आता मागे एक सांगितलं होतं की सूर्यग्रहण नेहमी कधी होते? अरे, आणि चंद्रग्रहण कारण पौर्णिमा चंद्राशी संबंधित आहे, लक्षात ठेवा. असं मी सांगितलं तुम्हाला. तर अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहण आणि पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण हे बी सांगितलं होतं. आता एक नवीन शब्द पिधान, हे सांगितलं होतं पिधान? नाही. आता पिधान म्हणजे काय? ज्यावेळी चंद्र एखाद्या ग्रह किंवा ताऱ्यासमोरून जातो, उदाहरणार्थ सूर्यग्रहणाच्या वेळी हा चंद्र कोणाच्या समोर येतो? पृथ्वी, किंवा मग सूर्याच्या बी समोर येतो असं म्हणता येईल. त्यावेळी पिधान झालं असं म्हणतात. म्हणजे तो एक प्रकारे सूर्यग्रहणाचाच भाग आहे. परंतु सूर्यग्रहण का म्हणतो? कारण सूर्य आपल्याला दिसत नाही म्हणून. परंतु एखादा जर चंद्र जर एखाद्या दुसऱ्या अजून कोणत्या ग्रहाच्या पुढे जर गेला, उदाहरणार्थ समजा तो गुरुच्या पुढे गेला, गुरुच्या पुढे आपण पाहिलं गुरुले, तर आपल्याला एक ठिपका दिसेल गुरुच्या पुढे, तो कोण असेल? चंद्र. अशा वेळी गुरुला काय झालं म्हणायचं? पिधान, बिमारी झाली असं समजा. तर गुरुला पिधान झालं असं म्हणायचं. काय झालं म्हणायचं? पिधान. पिधान म्हणजे काय? चंद्रमामा फिरता फिरता जर एखाद्या दुसऱ्या ग्रहाच्या किंवा ताऱ्याच्या पुढे गेला त्यावेळी पिधान झालं असं
म्हणायचं. लक्षात ठेवायचे शब्द, त्याला ॲक्युलेटेशन म्हणतात. आणि दुसरा एक शब्द आहे ट्रान्झिस्ट, अधिक्रमण. अधिक्रमण. पृथ्वी आणि सूर्य यांच्या रेषात बुध किंवा शुक्र जर आला, कारण हे फिरत आहेत बुध आणि शुक्र, हे दोघं बुध आणि शुक्र या दोघांपैकी जर एखादा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये आलं, जसं की चंद्रग्रहण होते, सूर्यग्रहण होते चंद्र येऊन, पण जर शुक्र आणि जर कोण आला, बुध जर आला, त्यावेळी सूर्यग्रहण म्हणायचं नाही. सूर्यग्रहण केव्हा, ज्यावेळी चंद्र मध्ये येईल तेव्हाच. पण अजून दुसरं ग्रह बी येऊ शकते मध्ये, समजा पृथ्वी आणि सूर्यांच्या मध्ये कोण आला, बुध आला, तर त्यावेळी ट्रान्झिस्ट झालं असे म्हणतात. त्याला इंग्रजीमध्ये अधिक्रमण झालं असं म्हणतात, इंग्रजीमध्ये ट्रान्झिस्ट असे म्हणतात. आणि ही घटना अनेक वर्षानंतर घडत असतात. तर पिधान आणि ट्रान्झिस्ट हे दोन शब्द लक्षात ठेवायचं. पिधान म्हणजे काय, तर हां पिधान, हां ऋषभ, पिधान राणी, हां चंद्र एखाद्या ग्रह किंवा ताऱ्याच्या मध्ये आला तर त्याला पिधान असं म्हणायचं. हां पण तो फिरता फिरताच अनेक ग्राम पुढे फिरतोय ना, त्याच्या अरे कक्षेमध्ये शिरत जरी नसला तरी एकामेकाच्या समोर येत आहेत ना ते. आता बघ, उभी हो, तू उभी हो, तू उभी हो, तू उभी, राणी उभी हो, तू पण उभी हो, राजेश्री उभी हो, ठीक आहे. वा या इकडे चारही जण, तू तिथे उभी राहा सकिना, तू राणी. मी चंद्र आहे, ठीक आहे. आता हे फिरत आहेत बाजू, आता मी चंद्र आहे, मी तुझ्या पुढे पुढे तर आहे, पण फिर जा. पण समजा मी हिच्या आतमध्ये आलो, हिच्या, आणि तू तुला दिसून राहिलाय कारण आपण गुरुला बघतोय ना. समजा मी चंद्र जो आहे हिच्यामध्ये दिसतो तुला, तर अशा वेळी काय झालं, ग्रहण झालंय. पण यावेळी चंद्र नाही आलाय, सॉरी सूर्याच्या पुढे नाही आलोय मी कोणाच्या पुढे आलोय, गुरुच्या. मग अशा वेळी पिधान झालं म्हणायचं. अशा वेळी काय झालं म्हणायचं, पिधान. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण ज्या आहे, लक्षात द्या, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, या तीन गोष्टींच्या संबंधित आहे. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी, ठीक आहे. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी. पण आता सारखी कंडिशन बी येऊ शकते की हा चंद्र अजून कोणाच्या मध्ये जाऊ शकतो, त्यावेळी चंद्रग्रहण म्हणायचं का किंवा गुरुग्रहण म्हणायचं का. समजा शुक्रच्या पुढे गेलं शुक्रग्रहण म्हणायचं का, नो, त्याला म्हणायचं पिधान, ॲक्युलेटेशन. आणि ट्रान्झिस्ट म्हणजे बुध आणि शुक्र हा जर कोणाच्या पुढे सॉरी पृथ्वी आणि सूर्य यांच्या रेषेत बुध आणि शुक्र जर आला तर त्याला म्हणायचं ट्रान्झिस्ट अधिक्रमण. समजलं का. नंतर आपण भरती आणि आहुती पाहिलेलं आहे, आठवत असेल. भरती आहुती या दोन गोष्टीसाठी जे महत्त्वाचं कारणीभूत असलेला घटक आहे तो कोण आहे, केंद्रोत्सारी बल. पृथ्वी गोल गोल, हां प्रेम नाही म्हणू शकतो, म्हणतोय आपण त्याला. ज्यावेळी पृथ्वी गोल गोल फिरते त्यावेळी तिच्यामध्ये कोणता बल तयार होतोय, केंद्रोत्सारी बल. आणि हा बल काय करतो, वस्तूंना कुठे फेकतो, बाहेर फेकतो. पण तरी सुद्धा या वस्तू पृथ्वीवरून बाहेर जात नाही. का बरं, कारण गुरुत्वाकर्षण बल त्यांना पकडून ठेवतो. तो फार पॉवरफुल आहे म्हणून ते पकडून ठेवतो. आणि भरती आहुती जे आहे, आता याच्यावर जास्त एक्सप्लेनेशन करणार नाही, ऑलरेडी आपण केलेलं आहे, ठीक आहे. की हवेचा जो दाब आहे, हे भाऊ हवेचा दाब जो आहे तो कुठे कुठे कसा आहे, जास्त कमी, हे आपण पाहिलं, मला वाटतं थोडं पाहिलं होतं. तर विषुववृत्तीय आपण कटिबंधांचं, आता हे महत्त्वाचं आहे, लक्ष द्यायचं, ताट बसा, तू पण लक्ष द्यायचं. कटिबंध आपण पाहिलेले आहे की विषुववृत्ताच्या वरती, विषुववृत्ताच्या खालती 23:30 मिनिटं वरती आणि 23:30 दक्षिणेला खाली मकरवृत्तापर्यंत हा उष्ण कटिबंधाचा प्रदेश आहे. लंबा पट्टा आहे खूप मोठा. आणि त्याच्यावरती समशीतोष्ण हे आपण अभ्यासलेलं आहे. ज्याप्रमाणे कटिबंधाचे भाग केलेले आहेत पृथ्वीवर, दाब बरोबर बल भागेला वस्तूचं क्षेत्रफळ. आता बघा दाबाचं कसा गंमत आहे, आणि दाबामुळे फार हे जे सगळे हवामान वगैरे आहेत हे दाबामुळेच घडत आहेत. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये बघा त्यांनी सांगितलं की कमी दाब आहे. कमी दाब काय कारण असेल बरं, विषुववृत्तीय प्रदेशामध्ये कमी दाब असते असं त्यांनी सांगितलेलं आहे. तिथं मी बी सांगतो ते, विषुववृत्तीय प्रदेशामध्ये कमी दाब असते. काय कारण असेल, हां म्हणून तिथे उष्णता काय जास्त आहे. आणि उष्णता जास्त असल्यावर हवा काय होते, कमी, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, विरळ होते. हवा विरळ होते. आणि हवा जर विरळ झाली की म्हणजे तिचं आकारमान काय होईल, वाढेल. आणि आकारमान वाढलं म्हणजेच तिच्यामधला जो दाब आहे, प्रेशर आहे, तो काय होतो, कमी होतो. दाब काय होते, कमी होते. कारण आकारमान वाढल्यावर ती हलकी होईल. हलकी झाल्यामुळे तिचं वस्तुमान कमी होईल. आणि वस्तुमान कमी झाल्यामुळे त्याचा जो दाब आहे तो काय होतो, कमी होतो. दाब काय होतो, लक्षात घ्या. ज्यावेळी हवा गरम होते, हवा काय होते, गरम, तिचं विरळ होते, ती आकारमान वाढते. आणि आकारमान वाढल्यामुळे ती हलकी होते ॲक्च्युली. आणि हलकी झाल्यामुळे तिचं जे दाब आहे ते पण दाब कसा राहतो, कमी राहतो. आता ही हवा गरम झाल्यामुळे कुठे जाईल, वरती जाईल, हलकी होते ती, वरती जाते. आणि वरचं वातावरण कसं आहे, वरचं वातावरण कसं आहे, थंड आहे. जसं आपण वरती जातो वातावरण काय आहे तिकडे वरती, थंड. कारण तिकडे उष्ण सूर्याची किरणं कशी पडतात, लंबरूप तिरप्या पडतात, वरती तिरप्या पडतात. हां मग जसं ते वरती जातात, वरती थंडी आहे, ही गरम हवा वरती गेल्यावर त्यांना थंडी जाणवते. आणि ती हवा काय होते, म्हणजे काय होते, हवा काय होईल, गरम हवा वरती थंडी गेल्यावर, गरम हवा थंडीत गेल्यावर ती काय होईल, अबे ती पण थंडी होईल ना. मग ही थंडी झाल्यावर, हवा थंडी झाल्यावर तिचं वजन काय होईल, मग तिचं वजन काय होईल,
अबे गरम केल्यावर वजन कमी होते, परंतु वरती गेल्यावर थंडी झाल्यावर तिचं वजन काय होते जास्त, आणि मग ती हवा थंडी झाल्यावर वजन वाढल्यावर ती परत काय होते मग खाली येते, परत काय होते ती हवा खाली येते. आणि ज्यावेळी वजन जास्त असेल त्यावेळी प्रेशर बी कसं राहते, अरे प्रेशर कसं राहील वजन राहिलं. आता मला सांग इशिका तुझ्यावर बसली, प्रेशर पडलं ना, ते प्रेशर जास्त राहील की गौरी बसल्यावर. म्हणजे वजन जर जास्त असेल तर प्रेशर सुद्धा कसं राहते. असं इमॅजिन केलं तर तो 1000 किलोचा दाब आपल्या डोक्यावर आपण घेऊन फिरतोय. किती किलोचा? 1000 किलोचा. तर हवेचा दाब आहे, हवेवर दाब नाही आहे, हवेचा दाब आहे. आता इथे वरती जर आपण उष्णकटिबंधात असू तर इथे हवेचा दाब कमी राहील, कारण इथे गरमी आहे, हवा विरळ होऊन वर जाते. हवा वर गेली की ती थंड प्रदेशात जाते, थंड होते तिथे, त्यामुळे थंड झाल्यावर तिथे वस्तुमान वाढते, इशिका बनते, त्याच्यामुळे तिचा दाब कसा होतो मग जास्त होते. दाब कसा होतो जास्त. आणखी जर वर गेलं तर वरती उपध्रुवीय कमी दाब पट्टा आहे, उपध्रुवीय कमी दाब पट्टा आहे. तिथे फारच कमी दाब असते, तिथे काय असते फार कमी दाब असते. आणि खाली सुद्धा सेम कंडिशन, जसं आपण वर गेलो खाली सुद्धा तशीच कंडिशन आहे, याचप्रमाणे तिथे बदल होत असते. तर हे दाब पट्टे आहेत. विषुववृत्तामध्ये कमी दाब पट्टा आहे, वरती गेलं की मध्य अक्षवृत्तामध्ये जास्त दाब पट्टा आहे, आणि परत वरती गेलं की कमी दाब पट्टा आहे, वरती गेलं की कमी. आता मला एक बोल की फारच कमी दाब आहे तिकडं कुठे रे, हां तिथे वरचा जास्त दाब. आता उपध्रुवीय जो पट्टा आहे तो आहे कमी दाबाचा. इथे तर जास्त झालं दाब कारण हवा थंड झाली, पण सरांनी तर म्हणलं आहे की वर अजून थंडी आहे, मग वरती दाब अजून जास्त काऊन नाही, तो कमी काय झाला उपध्रुवीय जास्त दाब, काय कारण असेल बघा. या ठिकाणी हवा गरम आहे, कमी दाब आहे, पण वर थंडीमध्ये गेलो आपण की जास्त दाब झाला, कारण काय वजन वाढलं हवेचा, वजन वाढल्यामुळे दाब पडला, जास्त झाला दाब. अजून वर गेलं, वर पण थंडीच आहे ना, पण इथे का बरं कमी दाब झाला, इथे पण दाब जास्त व्हायला पाहिजे ना, का बरं नाही हवा. युअर राईट, बरोबर आहे, त्याने बरोबर उत्तर सांगितलं, इथं हवा नाही. मग कारण काय, नाही उंच जाऊ शकतात वारे, पृथ्वीच्या आकारावरून काय करते का की तिथे हवा कमी असेल म्हणून. हां सॉरी काय म्हणते, ओबडधोबड नाही. आपण बघा पृथ्वीचा जर तुम्ही आकार पाहिला तर तो जरा वक्राकार आहे, वर्तुळाकार वकार म्हणतात. आणि इकडे ना जागा कमी आहे, इकडे जागा कमी आहे, आणि त्या पृथ्वीच्या परिवलनामुळे काय होते, ती हवा जी आहे कमी जागेमुळे तिला जागाच मिळत नाही, त्यामुळे ती हवा बाहेर फेकली जाते. आणि जर हवाच कमी असेल तर दाब राहील का, दाब जास्त राहील का, नाही, कारण दाबेसाठी शेवटी कमी दाब असू दे किंवा जास्त दाब असू दे, त्या दाबेसाठी हवा तर पाहिजे ना, इथे हवाच राहत नाही, आणि त्याच्यामुळे तिथे कमी दाब पट्टा निर्माण होतो. आणि एकदम वरती गेलो की परत तिथे एवढी थंडी असते की हवा फार जड होऊन जाते, थोडीच असते हवा पण ती फारच जड असते. जसं की आपण एखाद्या स्पंजी जे असते, एखादा स्पंजी ठोकळा घेतला आणि त्याला पाण्यात बुडवलं, छोटा जरी असला तरी तो काय होतो, म्हणजे काय वजनाने काय वाटते नागेश्वरी, वजनदार वाटते थोडा जरी असला तरी, कारण तो ओला झालेला आहे. तसंच वरती वरच्या दाब पट्ट्यामध्ये ऑक्टेट वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्तामुळे फार थंडी असते, आणि म्हणून तिथे